सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अभिनेते आणि निर्माते डॉक्टर अमोल कोल्हे राहता शहरामध्ये दाखल झाले होते. महिलांच्या सशक्तीकरणाचा आणि शिक्षणाच्या हक्काचा संदेश देणारी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्त्री शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायासाठी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या संघर्षमय लढ्याचे प्रभावी चित्रण या मालिकेमध्ये करण्यात आले आणि या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि निर्माते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महिलांना विशेष आवाहन केलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारत सरकारचे रविकाका बोरावके, प्रमुख पाहुणे राहता नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष किशोर बोरावके, धनंजय गाडेकर, भाऊसाहेब जेजुरकर, सुरेश सुखदेव गाडेकर, मच्छिंद्र बनकर, संदीप गाडेकर, भगवानदादा टेळेकर, विलास टेळेकर, राजेंद्र निकाळे, अपूर्वा सोनार, सुनीता शिंदे, रोहिणी आहेर, स्वाती बोरावके, हर्षदा बोरावके, शालिनी जेजुरकर, अनिता रमेश आनप, प्रज्ञा ताम्हणे आदींसह नागरिक या प्रसंगी हजर होते. या प्रसंगी बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की ही मालिका केवळ मनोरंजनासाठी नसून समाज जागृतीची चळवळ आहे. सावित्रीबाईंचा विचार घराघरामध्ये पोहोचवणं, नव्या पिढीपर्यंत शिक्षणाचा संदेश देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही मालिका स्टार प्रवाहावर चालू होती, परंतु या वाहिनीने 14 जून रोजी बंद केली. त्यामुळे लाखो फुलेप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि या भावनेचा आदर करत मालिकेच्या बंद होण्यामागची वस्तुस्थिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांवर चर्चा व्हावी या उद्देशाने मी आपल्यासमोर आला आहे. महिलांनी शिक्षण, स्वाभिमान आणि समानतेसाठी पुढे येत सावित्रीबाईंचा आदर्श अंगीकारावा असं आवाहन देखील त्यांनी केलं. दरम्यान ही मालिका आता मराठी वारसा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरू होत असून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाज परिवर्तनाचा इतिहास नव्या माध्यमातून मांडत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही मालिका प्रेरणादायी ठरत असल्याचंही त्यांनी या प्रसंगी सांगितलं. राष्ट्रपुरुष होते, यांचा आपण पुस्तकातून अभ्यास केला, परंतु आता काळ बदलत चालला आहे. आजकालची पिढी ही पुस्तक वाचण्यामध्ये जास्त वेळ न घालवता यूट्यूब असेल किंवा सोशल मीडिया असेल त्या माध्यमातून जर एखादे व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण एखादे राष्ट्रपुरुष समजून सांगायला गेलं तर आजच्या पिढीला ते फार सोपं जातं. जे आपल्याला पुस्तकांमधून आपण आपल्या काळामध्ये ज्ञान घेत होतो ते आजची पिढी ही त्या ठिकाणी TV असेल, मोबाईल असेल त्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्ञानार्जन करत असते. आणि म्हणून साहेब आपण या ठिकाणी हा जो काही मालिकेचा भाग घातला आणि हा आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवला त्याबद्दल खरोखर आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. देशामध्ये पहिलं पाऊल जे उमटलं गेलं ते महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये क्रांतिज्योती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याचा अत्यंत मोठा सिंहाचा वाटा या सर्व चळवळीमध्ये आहे. त्यांचा जो कार्यकाल आहे तो साधारणतः 150 ते 200 वर्ष. यामध्ये दिलीप गाडेकर, नगरसेवक नितीन गाडेकर, अरुण गाडेकर, सचिन मेहत्रे, प्रदीप बनकर, सचिन बनकर, शिवाजी बनकर, बाळासाहेब बनकर, नानासाहेब गाडेकर, भीमसेन गाडेकर, संदीप बागडे, संदीप गाडेकर, रवींद्र गाडेकर, राधाकिसन भुजबळ, दौलत घोडेकर, प्रशांत टेळेकर, मच्छिंद्र निधाने, आप्पासाहेब मेहत्रे, संदीप भुजबळ, विश्व हिंदू परिषदचे विकास लोंढे, प्रसाद गाडेकर, प्रदीप कोल्हे, सुभाष कोल्हे, भाऊसाहेब बनकर, शिवाजी आनप, सतीश भोंगळे, प्रभाकर गिरमे, इनामकी दाजी, विजय सदाफळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय अशोक मोगले यांनी केले तर आभार संतोष लोंढे यांनी मानले. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ, राहता.